त्याचा स्पॉन्ज कसा बनवायचा, लेअरिंग कशा करायच्या, त्याचबरोबर क्रीम कशी फेटायची, या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये आपण विदाऊट ओव्हन तसेच एगलेस केक, ब्लॅक फॉरेस्ट केक आपण बनवलेला आहे. तो कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला आपण पातेल्यामध्ये केक बेक करून घेणार आहोत. त्यासाठी पातेले आपण प्रीहीट करून घ्यायचे आहे. 10 मिनिटांसाठी कंपल्सरी पातेले प्रीहीट करून घ्यायचे. त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे. तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल. आता आपण इथे मिश्रण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1.5 कप प्रीमिक्स ऍड करून घेते. हे चॉकलेटचे प्रीमिक्स आहे. हे वजनी प्रमाणानुसार 210 ग्रॅम प्रीमिक्स आहे. या पद्धतीने जेव्हा आपण मेजरमेंट घेतो तेव्हा बरोबर हाफ केजीचा केक तयार होतो. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करून आपण याची पेस्ट बनवून घ्यायची किंवा मिश्रण बनवून घ्यायचे. प्रत्येक कंपनीच्या प्रीमिक्सनुसार पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त लागते, त्यामुळे पाण्याचे व्यवस्थित असे फिक्स असे मेजरमेंट नसते. आता यामध्ये आपण तेल ऍड करून घ्यायचे. इथे मी 2 टेबलस्पून तेल ऍड करून घेते. आता तेल घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेल घातल्यानंतर जास्त मिक्स करायचे नाही, हलक्या हातानेच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे आपण टीनमध्ये मिश्रण काढून घेऊया. इथे मी 6 इंचाचा टीन घेतलेला आहे. त्याला मी फक्त बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात. हे बघा, या पद्धतीची मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता हे आपल्याला एक 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचे, म्हणजे यामधले एअर बबल्स निघून जातात. टॅप केल्यानंतर आता आपल्याला लगेचच हे पातेल्यामध्ये टीन ठेवून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून याला आपल्याला 30 ते 35 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. आता 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत. आता बघूयात की आपला केक बेक झालेला आहे का. आता टूथपिक घालून आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, आपली टूथपिक क्लिअर निघते, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता गॅस बंद करून आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला थोड्याशा त्याला चिरा पडलेला दिसत असेल. कधी कधी कोको पावडरमुळे असे चॉकलेट केकला होते. आता माझा केक व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण तो बाहेर काढून घेऊया. हे बघा, मी अजिबात सुरीचाही वापर न करता व्यवस्थित आपला स्पॉन्ज बाहेर निघालेला आहे. हे बघा, व्यवस्थित असा हा स्पॉन्जही तयार झालेला आहे. तुम्हाला आता हा चॉकलेट केक आहे, परंतु हा पूर्ण चॉकलेटी कलरमध्ये का दिसत नाही असा प्रश्न पडला असेल. हे माझे घरी बनवलेले प्रीमिक्स आहे. यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर नाही. तुम्ही जेव्हा बाहेरून आणाल तेव्हा त्याला प्रॉपर असा चॉकलेटी कलर तुम्हाला दिसेल. आता इथे आपण व्हिपिंग क्रीम फेटून घेऊया. इथे मी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला त्याला स्लो स्पीडवर 1 ते 2 मिनिटं फेटायचे आहे आणि 1-2 मिनिटानंतर हळूहळू आपल्याला त्याची स्पीड वाढवत आपल्याला हाय स्पीडवर त्याला फेटून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, व्हिपिंग क्रीम तुम्ही जेव्हाही घ्याल तेव्हा ती थंड असावी, परंतु त्यामध्ये आईस क्रिस्टल अजिबात नसावे. आईस क्रिस्टल असेल तर व्हिपिंग क्रीम लगेच पातळ होते. हे बघा, माझी व्हिपिंग क्रीम फेटून झालेली आहे. याचेही व्यवस्थित असे टायमिंग सांगता येत नाही, किंवा वातावरणानुसार तुमच्या व्हिपिंग क्रीमच्या कंपनीनुसार त्याचे टायमिंग कमी किंवा जास्त होते. हे बघा, व्हिपिंग क्रीम जेव्हा आपण हलवतो तेव्हा ते अजिबात खाली पडत नाही. याचा अर्थ आपली व्हिपिंग क्रीम व्यवस्थित फेटून झालेली आहे, किंवा त्याला व्यवस्थित असे पीक आले की समजायचे व्हिपिंग क्रीम फेटून झालेली आहे. आता आपण केकचे लेअरिंग करून घेऊया. इथे मी त्याला थोड्याशा चाकूने खाता पाडून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला दोरा आतमध्ये घालून विरुद्ध दिशेने आपल्याला त्याला ओढून घ्यायचे आहे. या पद्धतीने तुम्ही नवशिके असाल तर या पद्धतीने तुम्ही केकचे लेअरिंग करा, म्हणजे क्रम्स खूप कमी निघतील. त्याचबरोबर लेअर ही खूप व्यवस्थित प्रमाणात कट केल्या जातील. आपण आता दुसरी लेअर ही कट करून घेऊयात. हे बघा, केकमध्ये व्यवस्थित अशी जाळी दिसत आहे. याचा अर्थ आपला व्यवस्थित केक स्पॉन्जी झालेला आहे. या पद्धतीने मी दुसऱ्या लेअरलाही चाकूने खाता पाडून त्यामध्ये दोरा ऍड करून घेतलेला आहे. आता आपल्याला तो व्यवस्थित विरुद्ध दिशेने ओढून घ्यायचा आहे. दोन्ही हात व्यवस्थित समांतर ठेवायचे व विरुद्ध दिशेने ओढायचे, म्हणजे व्यवस्थित कट होते. हे बघा, आता आपल्या लेअरिंग कट झालेले आहेत. आता इथे मी चेरी घेतलेले आहेत. इथे मी 7 ते 8 चेरी कट करून घेतल्या होत्या. त्याला एक उकळी काढून घेतली होती आणि त्यामध्ये मी थोडीशी शुगरही ऍड केलेली आहे. या पद्धतीने ब्लॅक फॉरेस्टचे मी सिरप बनवून घेतलेले आहे. कारण की ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये नुसते शुगर सिरप नसते, तर या पद्धतीने चेरीचेही सिरप असते. सहसा रेडीमेड कॅन मिळतं, पण तो सहसा आपल्या इथे अवेलेबल नसतं चेरीचे कॅन. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही चेरी शिजवून त्याचे एक काय म्हणतात सिरप बनवू शकता. इथे आता मी क्रीम लावून घेतलेली आहे. या पद्धतीने पायपिंग बॅगने तुम्ही क्रीम लावू शकता. आता यावर जी आपली वरची जी लेअर होती ती मी लेअर इथे लावून घेतलेली आहे. कधी पण सर्वात आधी मधली लेअर खाली ठेवायची, त्यानंतर सगळ्यात वरची लेअर मध्ये ठेवायची, म्हणजे आपल्या केकला खूप छान अशी हाईट मिळते. आता मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याला साईडने कोटिंग करून घ्यायचं आहे. त्याला क्रम्बल कोटिंग असे म्हणतात, म्हणजे केक सगळ्या बाजूनी व्यवस्थित बसला जातो हे चेक केले जाते. आता जिथे जिथे तुम्हाला मोठे गॅप दिसतात तिथे तिथे तुम्हाला थोडीशी क्रीम लावून या पद्धतीने स्पॅच्युला वापरून आपल्याला त्याला क्रम्बल कोट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने क्रम्बल कोट केले की आपल्याला मेन लेअरिंग जेव्हा करतो तेव्हा क्रम्स अजिबात क्रीममध्ये येत नाहीत.
आता आपण दुसरी लेयरही या पद्धतीने सोक करून घेऊयात. आता यावर आपण याच पद्धतीने क्रीम लावून घेऊयात. आता जे चेरीचे छोटे छोटे काप होते तेही मी या क्रीमच्या या लेअरमध्ये ॲड करून घेते. तुम्हाला जर दोन्ही लेअरमध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आता सगळ्यात शेवटची जी लेअर असते ती यावर आपण ठेवून घ्यायची. लेअर ठेवताना कधी पण चेक करून घ्यायची की लेअर सगळ्या बाजूनी व्यवस्थित बसली आहे का. आता हा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, बटर पेपर खूप व्यवस्थित निघालेला आहे. आता साईडने या पद्धतीने मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने क्रम्बल कोट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सर्व स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा खूप छान असा केक तयार होतो. आता आपण सगळ्या बाजूने केकला क्रीम लावून घेतलेली आहे. आता एक स्क्रॅपर घ्यायचा व व्यवस्थित आपण याला फिनिशिंग देऊन घ्यायचे. स्क्रॅपर तिरका ठेवायचा व आपल्याला टर्न टेबल फिरवत या पद्धतीने केकला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला हा केक आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता आपल्याला केकला आपण व्यवस्थित क्रीम लावून झालेली आहे किंवा फिनिशिंग देऊन झालेलं आहे. आता आपण यावर डिझाईन करून घेऊया. पण त्याआधी टर्न टेबलवरून केक आपण बोर्डवर काढून घेऊया. जर तुम्हाला या पद्धतीने टर्न टेबलवरून बोर्डवर केक काढायला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सगळी प्रोसिजर सुरुवातीपासूनची या बोर्डवरच करू शकता. आता इथे मी थोडेसे डार्क चॉकलेट किसून किंवा कट करून घेतलेले आहे. ते या पद्धतीने मी ATMच्या साह्याने या केकला लावून घेते. केकची डिझाईन ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता इथे मी मोदकचे नोझल वापरलेले आहे. या पद्धतीने मी थोडीशी हाईट देऊन याला चकलीप्रमाणे फिरवून याची एक डिझाईन बनवून घेत आहे. आता यावर आपल्याला चेरी ठेवून घ्यायचे आहेत. आता मध्ये थोडेसे मी रेडीमेड चॉकलेटचे स्प्रिंकल मिळतात ते ॲड करून घेतलेले आहेत. हे बघा, तयार झाला आपला ब्लॅक फॉरेस्ट केक. सेम जसा बेकरीमध्ये मिळतो त्या पद्धतीने हा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.